नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. 2026 मध्ये जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये कृषीची पद नाही आहे, कृषीची पद 0 आहेत. परंतु तरी देखील तुम्ही फॉर्म भरला पाहिजे, कारण की जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्ही ही सर्वात मोठी चूक जी आहे तर ते करत आहेत. 2025च्या अनुभवावरून तुम्ही हे गोष्टी शिकायला पाहिजे मित्रांनो. मग नेमकं 2025 मध्ये हे काय झालेलं आहे, काय मोठी चूक आहे ते आपण टाळली पाहिजे आणि फॉर्म आपण का भरला पाहिजे या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, ॲग्रीच्या संदर्भात सर्व काही माहिती आपण याच चॅनलवर देतो. आजच या चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा मित्रांनो, ठीक आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2026 ज्या अंतर्गत कृषी सेवा वगैरे सगळ्यांची पूर्वपरीक्षा आता ही सारखीच होते, तर याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मराठी मीडियम साठीची आपण लॉन्च केलेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला इनरोल करू शकतात मित्रांनो. आता 2025 वगैरेचं मॅटर काय मी तुम्हाला सांगतो. बघा, 2025चं नुकतंच एक शुद्धीपत्रक आलेलं, लक्षात घ्या. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता एक 2026 ची राज्यसेवेची जाहिरात आलेली मित्रांनो. राज्यसेवा ज्या अंतर्गत कृषी सेवा पण परीक्षा पण होते, आपली कृषी सेवा पूर्व परीक्षा ही या अंतर्गतच होते, म्हणजे कंबाईन करून टाकलेले त्यांनी. आता 2026 ची ही परीक्षा आलेली आहे, 2025 ची परीक्षा झालेली आहे, त्याचं काय आलेलं आहे आता शुद्धीपत्रक आलेलं आहे. शुद्धीपत्रक, या शुद्धीपत्रकामध्ये दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक काय जागा वाढ आणि दुसरं काय संवर्ग ऍड झालेलं आहे. एक नवीन संवर्ग ऍड झालेला होता, त्याचा काय इश्यू झाला मी तुम्हाला सांगतो आता लगेच. जागा वाढ झाली कधी, 8 जानेवारी 2026 ला. आता इथं पण होऊ शकत होती, पण नियमामध्ये काय म्हटले मित्रांनो, जोपर्यंत पूर्व परीक्षेचा निकाल लागत नाही तोपर्यंत जागा वाढ होतात. पूर्व परीक्षा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जागा वाढ आणि संवर्ग या दोन्ही गोष्टी तिथं ऍड होऊ शकतात, असं नियमामध्ये म्हटलेलं आहे. हे इथपर्यंत झालं. आता तुम्हाला कळालं की हे 25चं मॅटर आहे. 25 मध्ये पहिल्या जागा किती होत्या, 385 जागा होत्या. 385 त्या किती झाल्या माहितीये का, 601 जागा झाल्या. बघा इथं 601 जागा ज्या आहेत तर ते इथं झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये मला जो प्रामुख्याने मुद्दा सांगायचा होता तुमच्या संदर्भातला, कृषीच्या संदर्भातला, तर तो मी इथून एक्सप्लेन करतो. कुठून? महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, एकूण 11 पदे, सहाय्यक अभियंता विद्युत गट ब. तुम्ही म्हणाला सर कृषीचं सांगतायत, इंजिनिअरिंगचं कुठं सांगतायत, 2 मिनिटं ऐका. याचा फॉर्म नव्हती मित्रांनो. हे जे 385 जागा सुरुवातीला आल्या होत्या ना, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाल्यांना पोस्ट नव्हत्या. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठी पद नव्हते. पद नव्हते. किती होते माहितीये का, 0 होते, 0. आणि आता किती ऍड करून टाकल्या, 11. तुम्ही म्हणाल सर मग त्यांना लिंक वगैरे दिली सर. अरे लिंकचा संबंध नाही, त्यांची पूर्व परीक्षा होऊन गेलेली आहे. 9 नोव्हेंबरला काहीतरी पूर्व परीक्षा त्यांची झालेली आहे. आता आज उद्या परवा निकाल येऊन लागेल काही दिवसांनी, पण नुकतंच त्यांनी हे जे परिपत्रक जाहीर केलं त्या अंतर्गत 11 पदं ऍड केली. तुम्हाला विषय कळतोय का, विषयाचं गांभीर्य कळतोय का तुम्हाला? 11 पदं ऍड केली. जेव्हा जाहिरात होती तेव्हा ही पदं नव्हती, आता ही पदं ऍड केलेली. आता इथं कोणाला अप्लाय करता येणार आहे सांगतो मी तुम्हाला. बघा, जे काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाल्यांनी नॉर्मल राज्यसेवा करतात, ते म्हणजे जे जनरल राज्यसेवा करतात, ज्याला आपण जनरल म्हणतो, जनरल राज्यसेवा करत होते, त्यांनी त्यासाठी अप्लाय केलेलं होतं आणि परीक्षा दिलेली होती, तर त्या उमेदवारांना आता या पदासाठी पात्र धरलं जाणार आहे. डायरेक्टली काय, या उमेदवारांना या पदासाठी पात्र धरलं जाणार आहे. बघा इथं त्यांनी पुढे स्पष्ट मेन्शन केले, लक्षात घ्या. महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 यापूर्वी अर्ज सादर केले, लक्षात घ्या, यापूर्वी अर्ज सादर केलेले महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेतील शैक्षणिक दृष्ट्या पात्र उमेदवारांकडून सदर सेवेकरता विकल्प मागवण्यात येत आहे. सदर विकल्प सादर न केल्यास पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करताना विकल्प अंतिम समजण्यात येईल व अशा उमेदवारांचा नव्याने समाविष्ट केलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी विचार केला जाणार नाही. आता काय होईल की ज्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा आधी फॉर्म भरला होता, कशासाठी फॉर्म भरला होता, राज्यसेवा वगैरेसाठी ते इलिजिबल होते, परंतु त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री होती, अशा उमेदवारांना एक टॅब ओपन होईल, त्यांना फक्त तिथं टिक करायचंय. हा टॅब नवीन उमेदवारांना होणार नाही. का नाही होणार? अरे तुम्ही पूर्व परीक्षा दिलेली नाही, पूर्व परीक्षा ज्यांनी दिलेली त्यांच्यासाठी हा टॅब ओपन होणार आहे 25 साठी मित्रांनो. मग याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं की अशाच पद्धतीने जर आपण 2026च्या याच्यात जर अप्लाय नाही केलं आणि भविष्यात कृषीची पद आली तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही, हे मला इथं सांगायचं आहे मित्रांनो. आलं का तुम्हाला लक्षात?
माझी तळमळ, माझ्या काही गोष्टी हे याच्यासाठी जाईल की समजा 2026 ची जाहिरात आहे आता आलेली, आणि या जाहिरातीमध्ये लक्षात घ्या कृषीची पद नाही आहेत, कृषीची पद नाही आहेत, इव्हन दो इंजिनिअरिंगचे पण नाही आहेत, कृषीचं पद नाही. मग तुम्ही काय म्हणाल, सर मी अप्लायच करत नाही, जेव्हा पद ऍड होतील तेव्हा लिंक तो ओपनच होईल. अरे बाबा लिंक ओपन होत नाही हे समजून घे तू, लिंक ओपन होत नाही. डायरेक्टली सांगतात की तुमच्यावर आहे. मी तुम्हाला तो नियम पण पुढे सांगतो, पण लक्षात घ्या की आता जागा नाही म्हणून फक्त मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही फॉर्म भरून ठेवा, फॉर्म भरून ठेवा, फॉर्म भरा. प्रत्येकाने जो कृषी सेवेचा अभ्यास करतो अशा उमेदवारांनी इथं फॉर्म भरून ठेवले पाहिजे. आता या 2026 च्या जाहिरातीमध्ये फक्त 87 जागा आहेत. भविष्यात यांच्यात जागा वाढ होते. कुठपर्यंत होते माहिती का, पूर्व परीक्षा निकाल पर्यंत जागा वाढ होतात. पूर्व परीक्षा निकाल डायरेक्ट तोपर्यंत जागा आणि संवर्ग हे दोन्ही ऍड होऊ शकतं, हे लक्षात घ्या तुम्ही. आता मी तुम्हाला या 2026 च्या जाहिरातीमध्ये काय नियम आहे तो समजून सांगतो. 2025 मधल्या नवीन उमेदवारांना संधी दिली नाही दिली, त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेले हा नियम आहे. हा नियम मी तुम्हाला वाचून दाखवतो. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद न केलेल्या सेवा व संवर्गांसाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान सेवेतील व संवर्गातील पदसंख्यांमध्ये बदल व वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत शासनाकडून सुधारित आणि अतिरिक्त आणि स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालाकरता विचारात घेण्यात येतील. म्हणजे पूर्व परीक्षेपर्यंत येतील, जसं की 25 चालत. हा नियम महत्वाचा आहे. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित, अतिरिक्त, स्वतंत्र मागणी पत्राद्वारे सेवा आणि संवर्गातील पदांचा पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातींमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या किंवा आरक्षित पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा सेवा व संवर्गाचा समावेश नसल्यामुळे, काय शब्द आहे मित्रांनो, संवर्गाचा समावेश म्हणजे काय, कृषी सेवा नाही आहे, कृषी सेवा आता नाही आहे, तर काय होईल, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही. नंतर कृषीचे कितीही पद ऍड झाली तुम्हाला विचारात घेतलं जाणार नाही. किती आंदोलन करा, काही करा, तुम्हाला विचारात घेतलं जाणार नाही. हे आयोगाने इथं स्पष्ट इथं म्हटलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला वाटत असेल नंतर आयोग देईल, आपण असं करू तसं करू, कोणाचाहीच आता आयोग आता ऐकून घेत नाही. PSIच्या वयवाढीवरून विचार करा, एवढं मोठं आंदोलन पेटलं, आयोगाने कोणाचंच ऐकून घेतलं नाही. म्हणूनच तुम्हाला पण एक विनंती आहे, तुम्ही जर खरंच कृषी सेवेची तयारी करत असाल, मागची कृषी सेवा दिली असेल आणि भविष्यातही कृषी सेवा तुम्हाला द्यायची, तर मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही फॉर्म भरून टाका. येणाऱ्या कालावधीत काही जागांमध्ये वाढ जी आहे तर ती होणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. बघा ऑलरेडी त्यांनी कृषी सेवेच्या 2026च्या वेळापत्रक पण दिलेले मित्रांनो, की 15 नोव्हेंबर 2026 ला त्यांची मुख्य परीक्षा जी आहे तर ती होऊ शकते. आणि ऑलरेडी अर्थ विभागाकडे, लक्षात घ्या, वित्त विभागाकडे मागणी पत्र पाठवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जवळपास 484 पदांचं कृषी सेवेचं मागणी पत्र त्यांच्याकडे ऑलरेडी पाठवण्यात आलेलं आहे. त्याच्याकडून जेव्हा मंजूर होईल त्याच्यानंतर ते कुठे जाईल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा यांच्या माध्यमातून ही परीक्षा, बघा इथं स्पष्ट म्हटले, बघा 2026 करिता मागणी पत्र पाठवण्यासाठी सरसेवेच्या कोट्यातील उपलब्ध होणारी पद, या पदांना वित्त विभागाची मान्यता मिळाली MPSC मध्ये ऍड होतील. पण तुम्ही अप्लाय केलेलं पाहिजे. एकदा अप्लाय करण्याची लिंक गेली पुन्हा ओपन करत नाही ते. पण 24 ला केली होती, हे पण मी तुम्हाला सांगतो. 24 ला लक्षात घ्या, 29 डिसेंबर 2023 ला MPSC ची जाहिरात आली, त्याच्यामध्ये कृषी सेवेची पदं नव्हती. नंतर 258 पदं ही ऍड झाली, तेव्हा लिंक पण ओपन केली होती. आय थिंक प्रिलिम परीक्षा पार पडली ना, आता निकाल पण जो आहे तो त्याचा लागलेला आहे, तो विषय सोडा. परंतु जेव्हा निकाल लागून जातो, समजा असं परिस्थिती झाली की 2026 चा निकाल लागला गेला, त्याच्यानंतर कृषीची पद ऍड झाली ना, तो खूप मोठा खतरनाक लॉस आहे मित्रांनो. म्हणून सांगतो, तयारी करतात फॉर्म भरून टाका, विषय सोडून द्या. ओके, आणि व्यवस्थित पद्धतीने अभ्यास वगैरे करून जा. काय सांगता येतं, कधी जागा वगैरे वाढ झाल्या. आता बघा हे 11 ज्या जागा आहेत ना मित्रांनो, आता ज्याच्यामध्ये ज्यांनी राज्यसेवेसाठी अप्लाय केलं असेल असे उमेदवार फार कमी असते, खूप कमी असतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाले. आता त्या ज्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली त्यांची मजा आहे ना, 11 पद त्यांना भेटतायत ना इथं आता. ओके, तर अशाच पद्धतीने MPSC ची तयारी करण्यासाठीचं संपूर्ण परिपूर्ण स्टडी मटेरियल पॅकेज आपण ऑलरेडी लॉन्च केलेलं मित्रांनो. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेत आहे. तुम्ही कृषी सेवेच्या पूर्वची तयारी करत असाल तर त्यासाठी हे सर्व पुस्तक उपयुक्त आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून हा संपूर्ण बुक सेट तुम्ही जो आहे तर तो ऑर्डर करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.